म्हणून ज्या 75,000चं लीड मिळालं होतं त्या संदर्भातलं धोरण जेवढं आक्रमक पाहिजे होतं तेवढं नव्हतं. लाचारीगत त्या ठिकाणी दर्शन माने शांत मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी बसलेला ह्याचा साक्षीदार मी आहे. हसन मुश्रीफांनी विरोध केला. त्या कागलच्या सगळ्या भारतीय जनता पक्ष असतील तिथल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी विरोध केला. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी म्हणालो मी माझी मत आहे की या इचलकरंजी शहरातल्या खासदार प्रतिनिधित्व म्हणून यांची जबाबदारी होती, आमदारांची जबाबदारी होती. या खासदारांनी आमदारांनी 1% सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांच्यामुळे या ठिकाणी मागं पडलोय आपण. ठीक आहे स्थानिक येतो तुमच्याकडे येतो. हा बोला. बघा धैर्यशील दादांनी पाणी प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न केले इचलकरंजीकरांसाठी 160 कोटीचा निधी लावलेला आहे आणि जाणीवपूर्वक या काही राजकीय पुढाऱ्यांनी याला खो घालणं. धैर्यशील दादांनी हे वाक्य उच्चारलंय की इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का हा प्रश्न उपस्थित केला होता दादांनी. प्रयत्न केला असं तुमचं म्हणणं. हे बघा हे दोन्ही उमेदवार माजी खासदार आणि आजी खासदार हे सगळं खोटं बोलतात. जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावर कुठेही काय बोललं जात नाही. आता यांच्याकडे दुधाचं भांड आणि उसाचं कांड या पलीकडे काय नाही. यांनी कधी शेतमजुरांच्या कामगारांच्या कटकऱ्यांच्या प्रश्नावर कधी यांनी बोललेलं नाही आणि म्हणून यांनी आता काय यांना मतं मागण्याचा अधिकार नाही. आणि त्याच पद्धतीने ही महायुतीचे जे उमेदवार आहेत यांनी आतापर्यंत 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी यांनी सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे मला सांगा हे बघा पाणी प्रश्न आता मला महायुती एकजूट आहे की नाही, महायुती की नाही. मग शेवटी पालकमंत्री म्हणून फक्त ते कागल कोल्हापूरचे पालकमंत्री नाहीत ना, त्यांनी सगळ्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे ना. मग पाणी देण्याच्या विषयाला घेऊन त्यांनी का खोडा घातला असं मुश्रीफांनी. उत्तर आहे तुमच्याकडे. एखाद्या खासदाराचं अण्णा 2 मिनिटं अण्णा हो 1 मिनिट. एखाद्या खासदाराची पाण्यासंदर्भात 2 मिनिटं सांगा की अण्णा 2 मिनिटं थांबा. एखाद्या खासदाराची पाणी प्रश्नासंदर्भाची भूमिका असते. हा ओ अण्णा एक मिनिट थांबा ना. 15 दिवसापूर्वी हो थांबा घेऊन फिरत होता राजू शेट्टींना. तुम्ही त्यांना घेऊन फिरत होता 15 1 मिनिट थांबा. एखाद्या खासदाराचं काम आहे सर्वप्रथम काय काम आहे हे समजून घेतलं पाहिजे. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात धैर्यशील माने यांनी सुळकूट योजनेसाठी 61 कोटी रुपये मंजूर करून आणले, प्रशासकीय मान्यता आणल्या आणि राहिला विषय पालकमंत्र्यांच्या विरोधाचा. धैर्यशील दादांनी तर पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजी एक मिनिट थांबा रे. इचलकरंजी यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. इचलकरंजी आमची पाकिस्तानमध्ये नाही हे दादांनी रोखठोकपणे सांगितलेलं आहे. ह्या इचलकरंजी आमची पाकिस्तानमध्ये नाही हिंदुस्थानमध्ये आणि या इचलकरंजीला पाणी मिळावं अशी खंबीरपणे भूमिका धैर्यशील दादांनी मांडलेली आहे. ठीक आहे आता तुम्ही बोला. बोला. मी वस्त्रोद्योग महासंघाचा अध्यक्ष अशोक स्वामी महाराष्ट्राचा. तर आज नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जो प्रगतीपथावर सुरू आहे यासाठी आज धैर्यशील मान्यांना मत जर दिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत अशा पद्धतीची संपूर्ण या परिसरामध्ये भावना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज हे जे सगळे लोक बोलतायत हे 15 दिवसापूर्वी सगळे राजू शेट्टी यांच्या बाजूने बोलत होते. आता राजू शेट्टी वेगळे राहिले, हे वेगळे राहिले आणि आता या ठिकाणी धैर्यशील मान्यांचं पारडं जड झाल्यामुळे या सगळ्या मंडळींच्या पोटामध्ये आता सगळं दुखायला सुरुवात झालेली आहे. पाण्याच्या बाबतीत विरोधाची भाषा सुरुवात ही राजू शेट्टीने केली दानोळीतून त्या आणि सरोडकरांनी विरोधाची भाषा पहिल्यांदा त्यांच्याकडून झाली. त्यामुळं पाण्याला विरोध करण्याची एक फॅशन आमच्या या परिसरामध्ये चालू झाली. खासदार म्हणून खासदार धैर्यशील माने दादांनी 161 कोटी रुपये केंद्रातून राज्य शासनातून मंजूर करून आणले आणि त्याला खो घालण्याचं काम हे महायुतीचे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी करतात. इचलकरंजीमध्ये साहेब इचलकरंजी नगरपालिकेची इचलकरंजी महानगरपालिका ही निव्वळ फक्त धैर्यशील मानेंच्यामुळे झाली. ही संपूर्ण इचलकरंजीची जनता लक्षात ठेवते. ठीक आहे मी तुमच्याकडे आता या ठिकाणी प्रत्येक पक्षानं आपली भूमिका मांडली. पण आता मी म्हणतो की नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री 10 वर्ष आहेत. ते पुन्हा व्हावेत अपेक्षा जर व्यक्त करायचे असेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडले, डिझेलचे दर महागाई वाढले आणि असे प्रश्न असताना प्रश्नाचा पाप आणि पाणी प्रश्नाचं पाप पाणी प्रश्नाच्या बाबतीत स्थानिक इथल्या लोकप्रतिनिधींनी तो प्रश्न सोडवायला पाहिजे होता.
तो प्राधान्याने मांडला पाहिजे होता, तो मांडला गेलेला नाही. कोणी धैर्यशील माने राजू शेट्टी मांडले मांडले पाहिजे. ठीक 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 हा हा हो हो येतोय. बघा, इचलकरंजी एवढी मोठी सिटी आहे, याला कोणच वाली नाही साहेब. फक्त निवडणूक झाल्यावर गुळ कसं मुंग्या येतात तसं जाऊन होत्या. रेल्वे यायला पाहिजे, रेल्वे येत नाही. कोल्हापूरच्या मनाने जिल्हा व्हायला पाहिजे, जिल्हा होत नाही. काय कुठला एक पण प्रश्न नाही. साधा प्यायला पाणी मिळत नाही. किती आठवड्यात किती दिवस पाणी येतं? कुठे 8 दिवसात एकदा पाणी येतंय. 8 दिवसात कोण काही कामाचं नाही, कोणच काही कामाचं नाही. ठीक 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 आजार पहिला पाण्यापासून होणारे जे साथीचे आजार आहेत ते पहिला इचलकरंजीतून सुरुवात होते. भले डेंगू असून दे की इतर आजार असून दे. या इचलकरंजीमध्ये वस्त्र नगरीमध्ये जेवढे बी इथले प्रस्थापित असून दे की माजी खासदार असून दे किंवा आजी खासदार असून दे, या इचलकरंजीच्या कुठल्याही प्रश्नासाठी एकही काम केलेलं नाही. भले तर पाण्याचा प्रश्न असून दे, इथला वस्त्र मला आठवण करून द्यायची आहे की याच दूषित पाण्यामुळे काविळीच्या साथीने अनेक लोक इथे गेले होते. हे अजूनही लोकांच्या मनात आहे. हा विदारक आहे. हा मला सांगा, ते म्हणतायत राजू शेट्टींनी पाण्याच्या बाबतीत खोडा घातला. मला पुढल्या मुद्द्याला जायचंय चर्चेला. मला MIDC आहे, इतरही मुद्दे, वस्त्रोद्योगाचा विकास आहे. थेट सांगा कोणाचा पाप. पहिला या ठिकाणी त्या नेत्यांनी सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. उसाचं कांड आणि दुधाचं भांड याच्यातच या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण त्याच्यामध्ये अवलंबून आहे. ऐकायचं मी तुम्हाला आहे. आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण थांबा जरा. कोल्हापूर जिल्हा हा भारतातला सर्वात दरडोई उत्पन्न असणारा हा जिल्हा व्हायचं कारण काय असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे ऊस साखर कारखाने आणि त्याचबरोबर दुधाचं प्रचंड उत्पादन, या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम राजू शेट्टी साहेबांनी केलेलं आहे. आणि पाण्याच्या प्रश्नासंबंधी या दोन्ही शेतकऱ्या ऐका ना मंडळी, चर्चा नाही होणार. मी विनंती करेल, नेत्यांना विनंती करेल, आपल्या कार्यकर्त्यांना थोडं समजवा ना. तुम्हीच टीव्हीवर दिसणार आहे, दुसरं कोण नाही. पिण्याच्या पाण्याच्या संबंधी मुळात कायदाच आहे की त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य असावं. याबद्दल दुमत असायचं कारण नाही. बरोबर. धरणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात बांधली, त्याचं पुनर्वसन आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे इचलकरंजी बांधव आमचे काही शत्रू नाही आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्या शेतकऱ्यांच्या मध्ये आणि ह्या आमच्या या पाण्याच्या प्रश्नासंबंधी समन्वय साधून राजू शेट्टी साहेब त्याच्यातनं मार्ग काढून या इचलकरंजी नगरीला त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम भविष्यामध्ये करतील. दुसरा मुद्दा, सातत्यानं त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षामध्ये या दोन्ही आघाड्यांचं सत्ता त्या इचलकरंजी महानगरपालिकेवरती आहे. यांनी त्या पाण्याच्या प्रश्नावरती किती सतत पाठपुरावा केलेला आहे याचं सुद्धा त्यांना उत्तर द्यावं लागेल. तसा पाहायला गेला पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवरती गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आला. याच्यापूर्वी कधी यायला नव्हता. तसा पाहिला गेला तर तो 30 वर्षापासून रखडत आहे. ठीक आहे. मी पुढल्या मुद्द्याला हात घालतोय. ऐका ना, मी येतो ना, पुढल्या मुद्द्याला हात घालतो. बोलायची संधी देतो. मी बोलायची संधी देतो. ऐका, वस्त्र उद्योगाचा विकास, देशाचं मँचेस्टर म्हणून इथं ओळखलं जातं की नाही इचलकरंजीला, त्याचा बहुमान वाढावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण तसं झालं नाही. याला कोण दोषी हा माझा पुढला प्रश्न आहे. काय केलं राजू शेट्टींनी? एक लक्षात ठेवा, वस्त्र उद्योगाचा विकास या विषयाला घेऊन त्यांच्या टर्म मध्ये 2 टर्म होते की नाही खासदार, ते काय केलं राजू शेट्टींनी? राजू शेट्टी साहेबांनी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खर्चीवाल्याचा प्रश्न कुणाच्या माईकाला सुटलेला नाही. तो प्रश्न साहेबांनी 6 पैसे मजुरी बेसवर सोडवून दिला. त्याचा पेपर नोट 2017 साठी बघायचं आणि मग बोलायचं. दुसरा प्रश्न तुम्हाला प्रूफ करून दाखवतो, तुम्हाला घेता कळला नाही. दुसरा प्रश्न, 460 कोटी जे टपचं अनुदान कुणाला पण टिकवलं नाही, त्यावेळेला साहेबांनी ते 460 कोटी टपची योजना आणल्यानंतर यंत्रमाग धारकांना एक नवीन ऊर्जा पूर्ण झाली. त्याच्यावर 2 वर्ष इचलकरंजीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालण्याचा हेतू झाला. हे सगळ्यात महत्वाचं अनमोल काम साहेबांनी केलं. ठीक आहे. हा काका बोला. यांनी काय म्हणाले,
इचलकरंजीचं वस्त्रोद्योग मँचेस्टर आहे, हा. बरोबर. बरोबर. दोन्ही खासदारांनी हा. यांनी करत असताना यांनी पाय मारलाय. हा. हा? वस्त्रोद्योगाचा विकास झालाय कुठं? झालाच नाही आहे. सगळं जो निधी येतोय तो यांच्या घरात चाललाय. कामगार देशोधडीला लागलाय, कामगाराला किंमत नाही. 652चा कायदा बोंबलत गेला आणि प्रत्येक जण इलेक्शन आला की मी या खासदाराला पाठिंबा दिला, मी त्या खासदाराला पाठिंबा दिला. मान्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, धैर्यशील मान्यांना दरवर्षी केंद्रातनं 10 लाख रुपये निधी दिव्यांगांच्यासाठी खर्च करा म्हणून मंजूर होतोय. 5 वर्षात 50 लाख रुपये मंजूर झालेत. माने साहेबांनी मला इथं येऊन सांगावं की तो निधी दिव्यांगांना कुठे खर्च केला आणि किती दिव्यांग उद्योगात आहेत याचा वापर त्यांनी करावा. बर ठीक. हा. याशिवाय अनेक प्रश्न आहेत. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न इचलकरंजीमध्ये पडून होता. 3 महिने शाळा बंद होत्या. मराठा आरक्षणचा प्रश्न पडून आहे. काका, मी तुम्हाला वेळ देतो. ब्रेक नंतर हा प्रश्न घेऊ आपण. आता वस्त्र उद्योगाचा मुद्दा, वस्त्र उद्योग, मी तुम्हाला दुसऱ्या ब्रेक नंतरचा वेळ देतो. हा बोला. बघा, या ठिकाणी येणार, मी लहान असल्यापासून पाण्याचा प्रश्न ऐकतोय. या कुठल्याही आमदाराला खासदाराला प्रश्न मिटत नाही. जर पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर या इचलकरंजीतल्या सुज्ञ नागरिकांनी येणाऱ्या आता घरपाळा पाणीपट्टी येतोय ते कोणीही भरू नका आणि स्थानिक लोकांनी त्याच्यासाठी पाठिंबा द्या. त्यावेळीच पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, नाही तर हा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक 5 वर्षी येणारा खासदार येणारा आमदार पाण्याचा प्रश्न निर्माण करतोय आणि निवडून तोपर्यंत येतोय, परत त्याच्याकडे दुर्लक्ष असतंय. म्हणून इथल्या नागरिकांनी जर मिटवायचं असेल तर घरपाळा पाणीपट्टी आपण भरायची नाही, हे निर्णय घ्यायला पाहिजे. वस्त्र उद्योग, यांनी काय म्हटलं ऐकलं. मुळात